मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोजात असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा अपहरणाचा धक्कादायक प्रकार घडला। दरम्यान मागील महिन्यात देखील हॉटेल भाग्यश्रीवर काही अज्ञातांनी हल्ला करत तोडफोड केली होती। तसेच हॉटेलवर काहींची हाणामारी देखील झाली होती। ही गंभीर बाब लक्षात घेता मडके यांनी हॉटेलवर काही बाउन्सर तैनात केले होते। मात्र असं असताना देखील हॉटेलच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं। 23 जुलैला संध्याकाळी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे संध्याकाळी 7 ते 7:15 वाजल्याच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभे होते। त्यावेळी तिथे 4 चाकी गाडी आली। गाडीतील लोकांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली। सेल्फी काढण्याच्या बहाण्यानं जवळ जात त्यांनी मडके यांना गाडीत ओढलं आणि गाडीमध्येच असणाऱ्या 5 जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केली असल्याचा आरोप मडके यांनी केला। 5 जणांच्या या टोळकीने मडके यांना वडगाव येथील पुलावरून फेकून दिले। अपहरणकर्त्यांनी जीवे मारण्याचा डाव रचला होता असा आरोपही नागेश मडके यांनी केला। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही, पण लवकरच तक्रार नोंदवली जाईल असं मडके यांनी म्हटलंय।